रोज या महाराष्ट्रामध्ये हजारो पालक आपल्या मुलाला आपल्या मुलीला अंगणवाडीमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये पाठवतात. का पाठवतात? कारण त्यांना माहिती आहे ज्या प्रकारे त्या शाळा कॉलेजमध्ये ते शिक्षक त्यांनी आपलं नाव कमवलंय, त्याच प्रकारे ते शिक्षक माझ्या मुलाला माझ्या मुलीला सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी त्यांचं नाव घडवण्यास मदत करतील. त्यांच्या शिक्षणावरती आपल्याला आपल्या पालकांच्या संस्कारांपेक्षा जास्त विश्वास असतो. त्यामुळे कुठल्या तरी एका आशेने, कुठलं तरी एक स्वप्न घेऊन आपण आपल्या पोटाच्या पोरापोरींना त्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये त्यांच्या ताब्यात देतो. आज या घडीला या महाराष्ट्रातील कित्येक आया वडिलांचे मुलं मुली पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, मुंबईमध्ये मोठमोठ्या कोचिंग क्लासेसमध्ये, शाळांमध्ये, कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहेत. गावाकडे आई वडिलांना वाटते की माझे मुलं मुली योग्य शिक्षकांच्या हाताखाली शिक्षण घेत आहेत. त्या शिक्षकांकडे बघून माझे मुलं मुली प्रेरणा घेतील, काहीतरी करतील आणि आई वडिलांचं नाव रोशन करतील. पण आज हा जमाना इतका नीच झालाय की या जमान्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या नात्याला काळ पोचणारी एक घटना मुंबईमध्ये घडली आहे. ती घटना त्याच्यावरती चर्चा करणे ही काळाची गरज आहे. म्हणून मी या घडीला ही व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम पालकांसाठी बनवत आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम पालक जागे होतील, आपल्या मुलांना मुलींना बघून त्यांच्यासोबत काय चाललंय हे ते स्वतः समजून घेतील. या उद्देशाने मी ही व्हिडिओ बनवत आहे. नमस्कार, मी प्रतीक वाघमारे. मित्राच्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. जर तुम्ही आतापर्यंत मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे, पटकन व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या. मित्रांनो, ही जी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला कलंक लावणारी घटना आहे, ही घटना महाराष्ट्र नव्हे तर देशातील टॉपच्या 5 शाळा समजल्या जाणाऱ्या शाळेमध्ये घडली आहे. या शाळेमध्ये एक 40 वर्षाची इंग्लिश शिकवणारी शिक्षिका, तिचं स्वतःचं लग्न झालंय, तिला स्वतःला 2 पोरं आहेत आणि याच शाळेमध्ये 16-17 वर्षाचा 11वी मध्ये शिकणारा एक विद्यार्थी 2023च्या डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा गॅदरिंग असते शाळेमध्ये, आपण गॅदरिंग करतो, डान्स ग्रुप बनवतो. हे डान्स ग्रुप बनवताना ह्या बिंडोक निर्लज्ज बाईचा वाईट नजर ह्या 16-17 वर्षाच्या विद्यार्थ्यावर पडली. तेव्हापासून ही बाई त्या विद्यार्थ्याच्या मागे लागली, त्याला सांगू लागली की शाळेमध्ये, कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचं आणि शिक्षिकेचं प्रेम संबंध असणं हे या काळामध्ये नॉर्मल आहे. पण तो विद्यार्थी हे ऐकत नव्हता. तो त्या बिंडोक बाईच्या जाळ्यामध्ये अडकत नव्हता. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी त्या बाईने आपल्या एका फ्रेंडची मदत घेतली. ती मूर्ख फ्रेंड तिने सुद्धा त्या मुलाला सांगितलं की या काळामध्ये विद्यार्थ्याचं शिक्षिकेचं लव्ह मॅटर असणं हे नॉर्मल आहे. तुझं तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आलास तर ती तुला पास करेल. अशा अनेक खोटे दावे त्या मूर्ख बाईने त्या विद्यार्थ्याला दिले आणि शेवटी तो विद्यार्थी त्या 40 वर्षीय बिंडोक इंग्लिश शिकवणाऱ्या शिक्षिकेच्या जाळ्यामध्ये अडकला. 2023 पासून, डिसेंबर 2023 पासून तो 2024 पूर्ण गेला. 2000 वर्षभर ती शिक्षिका त्या विद्यार्थ्यावरती मुंबईच्या अनेक 5 स्टार हॉटेलमध्ये शारीरिक शोषण करत होती. तो मुलगा थकला, त्याला एन्झायटी होऊ लागली. त्याला एन्झायटी होऊ नये म्हणून त्या बाईने त्याला एन्झायटीच्या गोळ्या दिल्या, जेणेकरून मुलाच्या घरी ही बातमी कळू नये. पण शेवटीला 12वीचा पेपर झाला, HSC पास झाला. तो विद्यार्थी शाळा सोडून गेला, तरी सुद्धा ती बिंडोक हौशी शिक्षिका त्या विद्यार्थ्याच्या मागे लागली आणि शेवटीला त्या बाळाने, त्या विद्यार्थ्याने या सर्व घटनाला कंटाळून आपल्यासोबत जे काही घडलंय ते आपल्या आईवडिलांना सांगितलं आणि आईवडिलांनी सुद्धा अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले. त्यांनी आपल्या मुलावरती डाऊट घेतला नाही, त्यांनी आपल्या मुलावरती शक घेतला नाही. त्यांनी सर्व गोष्टी ऐकून घेतल्या आणि दोघांनी मिळून त्या बिंडोक निर्लज्ज शिक्षिकेवरती पोलीस केस केली आणि आता पोलिसांनी त्या महिलेला पोस्को कायद्यानुसार अटक केली आहे. आता इथे ही घटना ऐकून मला खात्री आहे की तुम्हाला लाज वाटली असेल. मला खात्री आहे की तुम्हाला तुमच्या
मुला मुलींबद्दल प्रश्न निर्माण झाला असेल आणि हा प्रश्न निर्माण होणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण या क्षणाला तुमचे कित्येक भाऊ बहीण, तुमचे कित्येक मुलं मुली पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये मोठमोठ्या कोचिंग सेंटरमध्ये, शाळेमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या मुला मुलींना त्या शिक्षकांच्या तावडीत सोडले आणि सांगू शकत नाही कोणता शिक्षक, कोणती शिक्षिका आपल्या मुला मुलीचं शारीरिक शोषण करेल. पण या घटना का होत आहेत याच्यावरती डिस्कस करण्यासाठी हे व्हिडिओ मी बनवतोय. या घटना होण्यामागचं मूळ कारण हे आहे की आजकालच्या पालकांचं आपल्या मुला मुलींवरती जे दुर्लक्ष होतंय त्यामुळे. पूर्वीच्या काळी आपली मुलगी सासरून माहेरी आली, आई आपल्या मुलीचा चेहरा, आपल्या मुलीचे डोळे बघून समजून जायची की माझ्या मुलीचा कुठेतरी छळ होतोय. पूर्वीच्या काळी बाप आपल्या मुलाला बघून समजायचा की आपल्या मुलावरती कुठलं तरी आर्थिक कर्ज आहे. पण आजकाल असं का होत नाहीये हा प्रश्न तुम्ही सर्वांनी स्वतःला विचारा की आजकाल आपण आपल्या मुला मुलींना समजून का घेत नाही आहोत. का तुम्ही आठवड्यातून एक 15-20 अर्धा तास काढून कॉलेजमध्ये जात नाहीत? का तुम्ही तिथल्या विद्यार्थ्यांना विचारत नाहीत की तुम्हाला माझ्या मुला मुलींमध्ये काही फरक जाणवतो का? ती किंवा तो एकटा एकटा राहतो का? अशी चौकशी तुम्ही का करत नाहीत? तुम्हाला कोणी अडवून ठेवलंय? दुसरी गोष्ट अशी की आजकालच्या आई इंस्टाग्रामवरती रील्स स्क्रोल करण्यामध्ये बिझी आहेत. आजकालच्या आई शेजारील काकूंसोबत साड्या लावण्यामध्ये बिझी आहेत. आजकालचे बापूस आपल्या बायकोला सोडून बाहेरच्या बायकांना पटवण्यामध्ये बिझी आहेत. आजकालचा बाप आपल्या बायकोला घरामध्ये मारण्यास बिझी आहे, छळ करण्यास बिझी आहे. पण हे दोघं मिळून आपला मुलगा मुलगी जी घरी आहे किंवा जी मुंबई पुण्यामध्ये शिक्षण घेते त्यांना कधी व्हिडिओ कॉल करणार नाही. जर केला तर त्यांना खोदून खोदून प्रश्न विचारणार नाही की बाळा तू बरा आहेस का? तू बरी आहेस का? तुला कसला त्रास होतोय का? तू आजारी आहेस का? असे प्रश्न आजकाल कुठे गेलेत? कुठे ते आई वडिलांचे प्रेमाचे संबंध कुठे तुटून गेले? हे प्रश्न, हा संबंध, ते जुने दिवस गेले ते तुमच्या डोमेस्टिक घरातील भांडणांमध्ये, तुमच्या इंस्टाग्रामच्या रील्समध्ये, तुमच्या फोनच्या युट्यूबमध्ये, या सर्व गोष्टींमध्ये आजकालचे पालक इतके गुंतलेत की त्यांना त्यांच्या मुला मुलींकडे लक्ष नाहीये. तर ह्या व्हिडिओच्या मार्फत मी या पालकांना, तमाम पालकांना ही नम्रतेची विनंती करतो की तुमच्या मुलाकडे मुलीकडे लक्ष वाढवा. आपल्या मुलीमध्ये काही शारीरिक बदल होतोय का? आपल्या मुलीच्या वागण्यामध्ये उठण्यामध्ये, मुलाच्या वागण्यामध्ये उठण्यामध्ये काय बदल होतोय का? त्यांना कसला त्रास होतोय का? त्यांना एकांतामध्ये घेऊन हे विचारा, जेणेकरून त्या मुलांना कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर भेटेल आणि जे त्यांच्यावरती जे काही वाईट गोष्टी होत आहेत त्या वाईट गोष्टी आई वडील म्हणून ते तुम्हाला सांगतील आणि तुम्ही त्या गोष्टी निस्तारू शकाल. अशा प्रकारे जर केलं तर अशा नालायक, निर्लज्ज घटना होणार नाहीत आणि तुमच्यासारख्या आणि त्या विद्यार्थ्यांसारख्या हजारो लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य, करिअर वाचेल. हे सर्व हातामध्ये आहे, ते तुमच्यासारख्या तमाम पालकांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे एवढीच विनंती आहे की फोन सोडून, टीव्ही सोडून, घरातील भांडणं सोडून, शेजारी जे भांडणं चालली आहेत, चाड्या चालल्या आहेत, त्या सर्व सोडून एकदा आपल्या मुला मुलींकडे लक्ष द्या. हीच विनंती करतो आणि हीच काळाची गरज सुद्धा आहे. नाहीतर तुमच्या सुद्धा मुला मुलींचं आयुष्य असं बर्बाद होईल, हे नक्की आहे. एवढे बोलून ही व्हिडिओ इथे संपवतो. जर व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा आणि पटकन व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या. जय महाराष्ट्र.